तर साहित्य विचार या प्रकरणाच्या विषयाच्या अनुषंगाने आपण बोलत होतो. आपण पहिलं प्रकरण पाहिलं ज्यामध्ये आपण साहित्य म्हणजे काय असतं याचा परामर्श घेतला. त्यात आपण साहित्य स्वरूप आणि संकल्पना आणि त्या आधारानं मग प्राचीन काळापासून आजपर्यंत आणि पाश्चात्यांपासून तर पौर्वात्यांपर्यंत अनेक मीमांसकांनी साहित्याच्या ज्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या पाहिल्या, त्या व्याख्या समजून घेतल्या. त्याच्या आधारानं आपण मग साहित्याचं स्वरूप समजून घेतलं. त्यात मग आपण साहित्य हे शास्त्रीय वाङ्मय आणि ललित साहित्य यातला फरक पाहिला आणि साहित्यामधून व्यक्त होणाऱ्या मग अनुभवांचे विशेष पाहिले. पहिल्या प्रकरणात आपण हा भाग पाहिला. दुसऱ्या प्रकरणात आपण आलो ते का लिहिलं जातं, ते का वाचलं जातं, हे दोन प्रश्न समोर ठेवून आपण साहित्याची प्रयोजने पाहिली आणि मग दुसरं प्रयोजन विचार नावाचं प्रकरण आपल्या समोर आलं. तिसऱ्या प्रकरणात आपण आलो त्यात आपण ते कसं निर्माण होतं हा प्रश्न समोर ठेवला आणि त्या दृष्टीने शोध घेतल्यानंतर प्रतिभा नावाची जी शक्ती आहे त्या शक्तीचा आपण या ठिकाणी विचार करत असताना साहित्य निर्मितीच्या मागे असलेल्या विविध शक्ती आणि त्या शक्तींचा परामर्श घेत असताना प्रतिभा ही यातली सर्वश्रेष्ठ शक्ती कशी आहे ते पाहिले. म्हणजे साहित्य म्हणजे काय असतं, ते का लिहिलं जातं आणि ते कसं निर्माण होतं, हे तीन प्रश्न समोर ठेवून आपली ही तीन प्रकरणं पुढे आली. आता साहित्याची भाषा हे जे चौथं प्रकरण आहे, माझ्या मते तुमचं या सत्रातलं हे शेवटचं प्रकरण आहे. आपण यावर काही गुगल फॉर्मच्या साह्यानं बहुपर्यायी असे जे काही प्रश्न आहेत ते तयार करणार आहोत आणि ते तुमच्याकडनं मध्ये मध्ये सोडून घेणार आहोत. पण हे प्रकरण झाल्यानंतर तर आता आपल्या समोरचा विषय आहे साहित्याची भाषा नावाचा. आता आपण भाषा विज्ञानामध्ये पण भाषा पाहिली आणि इथं पण आपण भाषाच म्हणतोय, पण याच्यात फरक आहे लक्षात घ्या. तिथं आपण भाषा, तिचं स्वरूप, तिची वैशिष्ट्य, तिची कार्य, तिचा अभ्यास, तो एक वेगळा असा विषय आहे. इथं सुद्धा भाषा जरी असली तरी साहित्याची भाषा म्हणून तिचं एक वेगळंपण आहे आणि साहित्याची भाषा म्हणून असलेलं जे काही भाषेचं वेगळंपण आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग आपण म्हटलं की भाषा नसती तर काहीच निर्माण झालं नसतं, काहीच नाही. जगातली ज्ञान प्रक्रियाच ठप्प झाली असती सगळी. किंवा आजपर्यंत जो काही आपला विकास झालेला आहे माणूस म्हणून, सांस्कृतिक विकास, मानसिक विकास, भौतिक विकास झालेला आहे, तो झालाही नसता कदाचित जर भाषा अस्तित्वात आली नसती तर. आणि मग अशा या भाषेचा सुरुवातीचा वापर माणसाने आपल्या मनातला किंवा आपल्याला काय म्हणायचंय हे दुसऱ्याला सांगण्यासाठी आणि दुसरा काय म्हणतो ते ऐकण्यासाठी केला, ज्याला आपण कम्युनिकेशन किंवा सुसंवाद असं म्हणतो, संवाद असं म्हणतो. म्हणजे व्यक्त होणं ही माणसाची मूळ गरज आहे, लक्षात घ्या. स्वतःला व्यक्त करणं आणि त्या व्यक्त होण्याच्या गरजेमधूनच भाषा नावाची प्रणाली पुढे आलेली आहे की जे आपल्या रोजच्या व्यवहाराचं साधन म्हणून काम करते. परंतु माणूस हा मन आणि मेंदू असलेला प्राणी आहे, लक्षात घ्या.
मनाशी संबंधित असलेल्या काही विविध प्रकारच्या भावना असतात, त्याच्या रोजच्या जीवन जगत असतानाच्या निर्माण झालेल्या भावना असतात. आणि मेंदूशी संबंधित काही विचार असतात. आणि मग भावना आणि विचार यांचा देखील आविष्कार माणसाला करावासा वाटला आणि त्यानं मग भाषेचा अनोख्या पद्धतीनं वापर केलेला आहे. म्हणजे भाषा तीच, भाषा एकच, फक्त तिचा वापर वेगळ्या 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 पद्धतीने केला गेलेला आहे. आणि त्याच्यातून मग आपल्याला साहित्याची भाषा नावाची जी भाषा असते तिचं वेगळंपण जे आहे ते या ठिकाणी पुढे येतं. मग भाषेचा वापर त्रिविध पद्धतीनं कसा होत असतो ते पाहण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम मग व्यवहारात वापरली जाणारी भाषा, ललित साहित्यामध्ये वापरली जाणारी भाषा आणि शास्त्रीय वाङ्मयामध्ये वापरली जाणारी भाषा, या भाषांचा परस्पर संबंध पाहणं आवश्यक आहे. जर तो पाहिला नाही तर आपल्याला साहित्याच्या भाषेचं महत्व आणि साहित्याच्या भाषेचं वेगळंपण हे कळणारच नाही. म्हणून तुलना करण्यासाठी तुलनात्मक दृष्ट्या आपल्याला व्यवहार भाषा, शास्त्रीय वाङ्मयाची भाषा आणि ललित साहित्याची भाषा यांचा परस्पर संबंध पाहायचा. आता तीनही ठिकाणी भाषाच असते हे खरं आहे, पण तीनही ठिकाणच्या भाषेच्या वापरामध्ये भिन्नता आहे, वेगळंपण आहे. आपण व्यवहारामध्ये बोलताना जी भाषा वापरतो तिचा उद्देश फक्त व्यवहाराची पूर्ती करणं हा असतो. तीच भाषा जेव्हा साहित्यात येते तेव्हा ती वेगळं रूप घेऊन येते, जेव्हा शास्त्रात जाते तेव्हा वेगळं रूप धारण करते. आणि मग आता आपण त्याची तुलना सर्वात प्रथम या ठिकाणी करणार आहोत आणि मग त्याच्या आधारानं ललित साहित्याच्या भाषेचं वेगळंपण, ललित साहित्याच्या भाषेचं सामर्थ्य समजून घेणार आहोत. या ठिकाणी तुमच्या समोर हा तक्ता आलेला आहे. व्यवहार भाषा, शास्त्रीय वाङ्मयाची भाषा आणि ललित साहित्याची भाषा, तीनही ठिकाणच्या भाषेचं पहिलं वैशिष्ट्य पहा, वेगळं वेगळं कसं आहे. व्यवहारामध्ये आम्ही रोज जी भाषा बोलतो ती व्यवहारातली भाषा, जिला आपण बोली भाषा म्हणतो, आपली रोजच्या बोलण्यातली भाषा, ही भाषा लवचिक असते. लवचिक म्हणजे काय? पाहिजे तशी ती तुम्हाला वापरता येते, पाहिजे तशी. मग मी अभ्यास करणार आहे हे विधान आहे, प्रमाण भाषेतलं हे विधान आहे. त्याचा वापर जो तो आपापल्या पद्धतीने व्यवहारात करतो, जो तो, त्याच्यामुळे त्याच्या उच्चारणामध्ये बदलही होतात. मग मी अभ्यास करणार आहे, मी अभ्यास करणार आहे, मी अभ्यास करणार आहे, मग आहे म्हणायचं, हे म्हणायचं का आहे म्हणायचं, ज्याला त्याला स्वातंत्र्य. व्यवहारात सगळ्यांना स्वातंत्र्य. बोट म्हणायचं का बॉट म्हणायचं, माझं बॉट कापलं आणि माझं बोट कापलं, ज्याला त्याला स्वातंत्र्य. ऑफिस म्हणायचं का हाफिस म्हणायचं, ज्याला त्याला स्वातंत्र्य. व्यवहारात आपण बोलतो तेव्हा अत्यंत आघळ पघळ मोकळेपणानं बोलतो. म्हणजे मी वर्गात किंवा आता तुमच्या समोर बोलताना वेगळी भाषा वापरेन, कारण मी आता शिकवतो आणि ही माझी शिकवण्याची भाषा ही शास्त्राला धरून असणार आहे. पण तुम्ही मला रस्त्यावर कुठे भेटलात तर मी सहज म्हणणार, काय चाललंय, कुठे चाललं रे तेजस, हे का नाही, असं मोकळेपणानं बोलणार आहे. त्यावेळी मी म्हणणार नाही, अरे तेजस कुठे चालला आहेस, काय चालले आहे तुझे, असं थोडी म्हणणार आहे. मोकळं बोलणार. म्हणजे तुम्ही खाजगीमध्ये जेव्हा आपण एकमेकांना भेटतो तेव्हा बोलणं वेगळं आहे.
आणि वर्गात जेव्हा आपण शिकविण्याची भाषा असते ती वेगळी आहे. आणि मग जी व्यवहारातली भाषा असते ती खूप लवचिक असते. लवचिक, जो तो आपापल्या पद्धतीने उच्चार करतो. फक्त तिथं काय, त्याला व्यवहार पूर्ती करायची असते. शास्त्रीय साहित्याची भाषा फार बंदिस्त असते. तिथं तुम्हाला अजिबात स्वातंत्र्य नाही. एका चौकटीमध्येच बोलावं लागतं, लिहावं लागतं. मग शास्त्रीय वाङ्मय म्हणजे काय? जसं आपलं भाषा विज्ञान हे शास्त्रीय वाङ्मय आहे. साहित्य विचार नावाचा पेपर शास्त्रीय वाङ्मय आहे. तुमचं एखादं राज्यशास्त्राचं पुस्तक शास्त्रीय वाङ्मय आहे. अर्थशास्त्राचं पुस्तक शास्त्रीय वाङ्मय आहे. मानसशास्त्राचं पुस्तक शास्त्रीय वाङ्मय आहे. मग तिथं शब्द येतात, वाक्य येतात, अत्यंत बंदिस्त चौकटीतली असतात. मग आपण भाषेची व्याख्या पाहताना कशी व्याख्या लिहिली आहे, यादृच्छिक ध्वनी संकेतांवर आधारलेली व मानवी जीवन व्यवहारास साह्यभूत ठरणारी प्रणाली म्हणजे भाषा होय. बंदिस्त. आपण बोलताना म्हणतोय, अरे बोलणं म्हणजे भाषा रे, असं आपण बोलताना बोलू शकतो. शास्त्रात चालत नाही असं बोलणं म्हणजे भाषा रे. तिथं तुम्हाला शास्त्रीय परिभाषेत बोलावं लागतं. बंदिस्त अशा पद्धतीने ती भाषा असते, चौकटीत बंदिस्त असते. मग पाणी 100 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला तापते. विज्ञानाचे शिक्षक आपल्याला शिकवताना असं बोलतात. विज्ञानाच्या पुस्तकात तुम्हाला अशी विधानं दिसतात. पाणी 100 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला तापते. माणसाच्या मनाची रचना ही त्रिस्तरीय असते. मानसशास्त्रातलं विधान. कॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड आणि प्रीकॉन्शियस माइंड असे ते 3 स्तर असतात. मानसशास्त्राची भाषा अशी बंदिस्त असते, म्हणजे त्या पुस्तकांमध्ये असलेली. नैऋत्येकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यामुळे महाराष्ट्रामध्ये पर्जन्यमान सुरू होते. भूगोलातली भाषा म्हणजे शास्त्राची भाषा ही बंदिस्त असते. आणि मग तिसरं ललित साहित्यात आम्ही येतो. व्यवहारात आपण लवचिकपणानं बोलतो, शास्त्रामध्ये आम्हाला बंदिस्त पद्धतीनं बोलावं लागतं. आणि ललित साहित्यामध्ये जी भाषा असते तिच्यात सूचकता असते. आता ही सूचकता आपण अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीनं पाहिली. इथं पण आलंय ते वैशिष्ट्य ललित साहित्याच्या भाषेचं, सूचकता. जे सांगितलेलं असतं ते स्पष्टपणानं न सांगता सूचकतेनं सांगितलेलं असतं. तिथं वापरले जाणारे शब्द, तिथं वापरली जाणारी वाक्य ही सूचक असतात. काल तुम्ही 3च कविता ऐकल्या. त्या 3 कवितेतल्या ओळींमध्ये प्रचंड सूचकता होती, जागोजागी सूचकता होती, जागोजागी. आता ती सूचकता तुम्हाला कुठे जाणवली न जाणवली मला माहित नाही. जेव्हा मी ते रेकॉर्डिंग ऐकेल त्यावेळी त्यातल्या काही ओळी मी बाजूला काढणार आहे. परत मी ते रेकॉर्डिंग ऐकेल तेव्हा आणि त्या ओळी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यात सूचकता कशी असते ते पण उलगडून दाखवणार आहे. पण आपल्याला आता उपलब्ध असलेल्या उदाहरणांच्या सहाय्याने जायला हरकत नाही. पुढं एक खेडेगावातली स्त्री आहे, ती छानपैकी एक रस्त्यानं म्हणजे चाललेल्या वाटसरूकडे उद्देशून गाणं म्हणते. माहेरी आलेली आहे ती आणि माहेरी आल्यानंतर ती एक गाणं म्हणते, वाटचार वाटसरा काय पाहतो वाड्याला, सोन्याचं र कुलूप माझ्या भाऊच्या वाड्याला. कविता आहे, ललित साहित्य म्हणूया त्याला. सोन्याचं र कुलूप माझ्या भाऊच्या वाड्याला, म्हणजे तिच्या भावाच्या वाड्याला काय आहे, सोन्याचं कुलूप आहे. काय हो सोन्याचं र कुलूप माझ्या भाऊच्या वाड्याला,
कोण सांगेल याचा अर्थ? कोण सांगेल? इथं काहीतरी सूचकतेनं सांगितलेलं आहे. सोन्याचं कुलूप म्हणजे काय खरोखर सोन्याचं कुलूप आहे का? नाही. वाड्याला मग काय सांगायचंय? काय सांगायचं असावं? कोण सांगेल? येईल का सांगता कोणाला? माईक चालू करू. काय सर? सोन्याचं कुलूप माझ्या भाऊच्या वाड्याला, असं ती एक माहेरी आलेली स्त्री आहे आणि वाटसरूला म्हणते आहे. तर सोन्याचं कुलूप म्हणजे काय? कोण सांगेल? काहीतरी वेगळा अर्थ आहे. तुम्ही सांगितलं पण होता सर. हा, मी सांगितलं होतं म्हणूनच तर तुम्हाला परत विचारलं. कोणत्याही बहिणीला आपल्या भावाचं प्रचंड कौतुक असतं. मग ती नांदायला गेलेली बहीण असेल विशेषतः, तर तिला आपल्या भावाचं प्रचंड कौतुक असतं. मग भावाच्या घरी कसंही असो, पण तिला वाटतं की माझा भाऊ तालेवार आहे, दिलदार आहे. आणि मग ती त्या वाटसरूला म्हणते, सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला. म्हणजे माझ्या भावाच्या घरामध्ये ऐश्वर्य आहे, माझा भाऊ मनाने श्रीमंत आहे. सोन्याचं कुलूप म्हणजे काय खरोखर घेतलंय कुलूप सोन्याचं लावलंय त्या दाराला असं नाहीये. तिला त्या वाटसरूला सांगायचं, काय पाहतस माझ्या भावाच्या वाड्याकडं? सूचकता, ती सूचकतेनं हे सांगते. अशी ही सूचकता शब्दांमधून, प्रतीकांच्या माध्यमातून, किंवा परत एकदा आपण ते नटसम्राटचं उदाहरण घेतलं, बऱ्याचदा घेतलं, आता पाठ झालंय तुम्हाला ते. हा, कावेरी आपल्या नवऱ्याला म्हणजे पतीला आप्पासाहेबांना म्हणते आहे, काय? पुढ्यातलं ताट द्यावं माणसानं, बसायचा पाठ देव रे. हा, अगदी. मग काय पुढ्यातलं ताट आणि बसायचा पाठ. सूचकता. आता कळलं सूचकता? ललित साहित्यामध्ये जी भाषा वापरलेली असते तिच्यामध्ये अशी सूचकता असते आणि म्हणून सौंदर्य निर्माण होत असतं. तर व्यवहारातली भाषा लवचिक असते, शास्त्रीय वाङ्मयाची भाषा, साहित्याची भाषा बंदिस्त असते आणि ललित साहित्याच्या भाषेत सूचकता असते. हे झाला पहिला फरक. दुसरा फरक, व्यवहार भाषेचं जे उद्दिष्ट असतं, टार्गेट काय? व्यवहार पूर्ती करणं. व्यवहार पूर्ण झाला, तिचं काम संपलं. तेवढ्यात पुरतीच असते, व्यवहारापुरती असते. तुमचा व्यवहार एकदा पूर्ण झाला की संपला विषय. म्हणजे एखादा ओझेवाला इकडचं ओझ उचलून तिकडे नेऊन टाकलं की त्याचं काम संपलं. तसं व्यवहार करत असताना तुम्ही एकमेकांशी बोलता तेव्हा तुम्हाला जे काही सांगायचं ते सांगून झालं की तुमचं काम संपलं. व्यवहार पूर्ती करणं हे व्यवहार भाषेचं वैशिष्ट्य असतं. ती व्यवहाराच्या पुरतीच असते फक्त. आणि मग तो पूर्ण झाला की विषय संपलेला असतो. मग आहे म्हणण्यानं व्यवहार हो, आहे म्हणण्यानं हो किंवा हाय म्हणण्यानं हो, व्यवहार झाला ना विषय संपला. तिथं जास्त आपण विचार करत नाही. शास्त्रीय साहित्य जे असतं त्यामध्ये जी भाषा असते ती वाचकाला ज्ञान देणारी भाषा असते. ती ज्ञान देण्याचं काम करत असते. शास्त्रीय वाङ्मयाच्या भाषेचं उद्दिष्ट असतं ज्ञान देणे. आपण
शास्त्रीय वाङ्मय आणि ललित साहित्यातला फरक पाहिलेला पण आहे, पहा तिकडं. तो परत इथं भाषेच्या रूपानं येतो. ज्ञान देणं 2 अधिक 2 बरोबर 6. किती? 4 4 बरोबर. मला वाटलं 6. 2 अधिक 2 बरोबर 4. हे ज्ञान दिलं, संपला विषय. पाणी 100 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला तापते, विषय संपला. किंवा माहिती द्यायचं काम ही भाषा करते, ज्ञान द्यायचं काम ही भाषा करते. ती माहिती आणि ज्ञान देण्यासाठी ती त्या एका विशिष्ट चौकटीत येते. ललित साहित्याची भाषा मात्र एवढं करून नाही थांबत. ती सौंदर्याची निर्मिती करायचं काम करत असते, सौंदर्य निर्मिती करत असते. म्हणून तर ती वेगळी असते हो. म्हणून तर ते आपल्याला ऐकावंसं वाटतं, वाचावंसं वाटतं. ज्ञान आणि माहिती असणारी भाषा आपल्याला थोडीशी कशी बोजड वाटते, कंटाळवाणी वाटते. पण ललित साहित्यातल्या भाषेमध्ये शब्दामध्ये सौंदर्य असते. मग कधी त्याच्यात लय असते, कधी नाद असतो, कधी शब्दाचं सौंदर्य असतं, प्रतीक प्रतिमा असतात, आणि त्यामुळं त्या भाषेमध्ये सौंदर्य निर्माण होत असते. मग ज्यावेळी एखादा कवी, लेखक, साहित्यिक एखाद्या वस्तूचं वर्णन करतो, एखाद्या दृश्याचं वर्णन करतो, किंवा एखादा आशय सांगत असतो, त्यावेळी तो असे काही शब्द त्या ठिकाणी वापरतो की त्यामधून तो आपल्याला सौंदर्याचा प्रत्यय येतो. म्हणजे एक हिंदी गाणं आहे, मागेही त्याचा कधीतरी संदर्भ आला असेल, की आपल्या सखीच्या मुखाचं वर्णन करत असताना त्यामध्ये 14वीं का चांद हो या लाजवाब हो असं ते गाणं आहे. बा जुन्या काळातलं गाणं आहे. त्यातला तो जो कोणी नायक आहे, हिरो, तो त्या नायिकेच्या मुखाकडे पाहून, हिरोईनीच्या मुखाकडे पाहून हे गाणं म्हणतोय की 14वीं का चांद हो या लाजवाब हो. तर 14वीं का चांद म्हणजे काय? ते गाणं ऐकायला छान वाटलं, त्याच्यामध्ये नाद आहे, लय आहे, पण 14वीं का चांद असं म्हटलेलं आहे, सूचकतेनं म्हटलेलं आहे, सूचकतेनं म्हटलेलं आहे. तिच्या चेहऱ्याला पौर्णिमेच्या चंद्राची उपमा दिलेली आहे. मग अशा उपमा वापरल्या, प्रतीक वापरली, त्यात लय आली की सौंदर्य निर्माण होते. थोडक्यात त्यात काय सांगायचं आहे, हे सखे तुझं मुख हे त्या पौर्णिमेच्या चंद्रासारखं आहे. पौर्णिमेच्या चंद्राशी तिच्या मुखाची तुलना केलेली आहे आणि त्याच्यातून एक सौंदर्याचा आविष्कार आहे. ललित साहित्य हे असं असतं. तुमचं भूगोलाचं पुस्तक असेल तर त्यात फक्त म्हटलं जातं चंद्र कलेने असा हे होत असतो, आणि मग या पद्धतीनं अमावस्या येत असते आणि त्या पद्धतीनं पौर्णिमा येत असते. तिथं चंद्राचं वर्णन असतं, ज्ञान दिलेलं असतं आपल्याला. चंद्र कलेने कमी कसा होतो, मग ते अक्षांश, मग ते रेखांश, असे ते शब्द असतात सगळे. हे शास्त्रात असतं. इथं कवी लेखक तसं नाही, त्याच शब्दांचा वापर करतो पण वेगळंच काहीतरी सांगायचं काम करतो, सौंदर्य निर्माण करत असतो. तिसरा फरक आहे या तिन्ही भाषांमधला. तुम्ही आम्ही रोजच्या व्यवहारात भाषा वापरतो, आपण व्यवहारात पण सूचकतेचा वापर करतो, नाही असं नाही, करतो, पण आपल्याला अर्थ शोधण्यासाठी दुसरीकडे जायची गरज नसते, कारण संदर्भ समोर असतो. व्यवहार भाषेमध्ये संदर्भ समोर असतो.
संदर्भ समोर असतो म्हणजे काय? जरी सूचकतेनं बोललं गेलं तरी संदर्भ समोर असतो. म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ अशी एक म्हण आहे. त्या पद्धतीने तुम्ही एखाद्या शासकीय कार्यालयात गेलेला आहात, त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी एखादा दाखला घ्यायचा आहे, सर्टिफिकेट घ्यायचं आहे कसलं तरी. मग ते उत्पन्नाचा दाखला असेल, जातीचा दाखला असेल, गॅप सर्टिफिकेट काय असेल ते. शासकीय कार्यालय, शासकीय कार्यालय म्हटलं की काही समीकरणं असतात. मग तिथं गेलात तुम्ही, कागद आपला ते दाखला मागायला, अर्ज वगैरे आधी करून झालेला आहे, तुम्हाला सांगितलं की या 2 दिवसानं देतो. तुम्ही 2 दिवसानं गेलात आणि तिथं मग शिपाई हळूच तुम्हाला म्हटलात की जरा टेबलावर वजन ठेवा, टेबलावर जरा वजन ठेवा. असं म्हटल्यावर काय अर्थ होतो त्याचा? टेबलावर वजन ठेवा म्हणजे पैसे ठेवा. नाहीतर मग आज पण काय असं करतो, वजन ठेवा म्हटल्यानंतर बाहेर जातो आणि चांगला 10 किलोचा दगड घेऊन येतो आणि टेबलावर ठेवतो, असं थोडी आहे. अरे वजन ठेवा, संदर्भ समोर आहे, आपलं काम अडकलेलं आहे, आपल्याला माहित आहे वजन म्हणजे काय. इथं अर्थ शोधण्यासाठी इकडं तिकडं जायची गरज नाहीये. वजन म्हणजे काहीतरी चिरीमिरी द्या, चहा पाण्याचं बघा, आहे की नाही. संदर्भ समोर असतो व्यवहार भाषेत. शास्त्रामध्ये असलं नाही चालत. जे आहे ते स्पष्ट स्पष्ट आहे, ते सगळं स्पष्ट असतं. शास्त्रात असा संदर्भ किंवा ज्याला आपण काय म्हणूया सूचक हे असलं नाही. जे आहे ते स्पष्ट. 2 अधिक 2 4 4. पाणी 100 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला तापते. तापते म्हणजे तापते. मग तुम्ही हिमालयात गेलात नाहीतर अमेरिकेत जा, पाणी तापायला 100 डिग्रीच सेंटीग्रेड तापमान लागणार आहे, असं काही नाही. फार तर हिमालयात लागेल काय वेळ थोडा जादा लागेल, पण पाणी तापल्यानंतर तापमापक त्यात घातलं तर 100 डिग्रीच भरणार आहे. जे आहे ते स्पष्ट असतं. मग निबंधामध्ये आपण जी भाषा वापरतो ती स्पष्ट असते. शास्त्राच्या पुस्तकांमध्ये जिथं जिथं भाषा असते ती स्पष्ट असते. तिथं संदर्भ वगैरे जो आहे तो नसतो. तर संदर्भ म्हणजे अशी संदर्भयुक्तता नसते. ललित साहित्य जे असतं त्या ललित साहित्याची भाषा ही सूचक असली, अनेक अर्थ तिच्यात असले तरी तिच्यामध्ये काही जे संदर्भ असतात ते संदर्भ आत दडलेले असतात किंवा साहित्य कृतीच्या बाहेर असतात. ते आपल्याला शोधावे लागतात. म्हणजे मी दया पवारांच्या कवितेचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं मागे एकदा की हे महाकवे तुला महाकवी तरी कसे म्हणावे, हा अन्याय अत्याचार विशीवर टांगणारा एक जरी श्लोक तू लिहून ठेवला असतास तर तुझे नाव आम्ही आमच्या काळजावर कोरून ठेवले असते. आणि मग पुढे ती कविता जाते जाते आणि एक ओळ येते की तुझ्याच रक्ताचा एखादा शंभूक संतापाने तप्तून पेटून उठला. संदर्भ आहे इथं काहीतरी. शंभूक शब्द आलाय, महाकवी शब्द आलाय, कुणाला उद्देशून आहे हे. मग ह्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी चरित्रकोशात जावं लागतं, कुठेतरी बाहेर जावं लागतं. आणि मग शंभूक हे एक मिथक आहे, एक प्राक कथा आहे. कोण होता हा शंभूक हे शोधावं लागतं आम्हाला. आणि मग कळतं की रामायण काळामध्ये ज्यानं वेद ग्रहण केले, चोरून ग्रहण केले, की जो अस्पृश्य होता आणि त्या काळात अस्पृश्यांना वेद ग्रहण करण्याचा अधिकार नव्हता.
म्हणून धर्ममार्तंडांनी त्याचा शिरच्छेद करण्याची शिक्षा सुनावली आणि त्याला म्हणजे देहदंड दिला गेला. काय त्याचा गुन्हा होता तर त्यानं फक्त वेद चोरून ग्रहण केले होते. त्याचा प्रतिनिधी म्हणजे हा आधुनिक काळातला जागा झालेला दलित तरुण आहे, अस्पृश्य तरुण आहे. तो जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनंतर जागा झालेला, शिकू लागलेला, बंड करू पाहणारा हा तरुण म्हणजे त्या शंभुकाचा प्रतिनिधी आहे. आणि तुझ्याच रक्ताचा एखादा शंभूक संतापाने तटतटून पेटून उठला. हा अर्थ शोधण्यासाठी आपल्याला कुठेतरी संस्कृती कोशात जावं लागतं, संदर्भ शोधावा लागतो. कधी कधी संदर्भ तिथंच असतो. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, आणि मग पुढे येतो संदर्भ. क्षितिजा पलीकडे उभे आहे दिवसाचे दूत, त्याच्यात अर्थ दडलेला आहे. चांदण्यांचे हातचा अर्थ दिवसाचे दूत मध्ये आहे, म्हणजे सूर्य उगवणार आहे. म्हणजे चांदण्यांचे हात म्हणजे प्रत्यक्ष चांदण्यांचे हात नाही. तर कधी संदर्भ तिथंच असतो तर कधी संदर्भ बाहेर असतो. आणि म्हणून ललित साहित्यात सौंदर्य निर्माण होत असतं. तर व्यवहार भाषेत संदर्भ समोर असतो, शास्त्रीय साहित्याची भाषा यात स्पष्ट असते.